आम्हा मरण नाही मेले होते काही, श्री गुरुचे पायी राहे म्हणा। मरणे हे काया, मरणे हे माया, मरे हे छाया कवण्या गुणी। भक्ती अमर कंदू राम नाम वंदू, नामयासी छंदू विठोबाचा। आम्हा मरण नाही मेले होते काही, श्री गुरुचे पायी राहे म्हणा विठ्ठला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु, मंगलं गरुडध्वजा, मंगलं पुंडरीकाक्षो, मंगलाय तनोहरि। महायोग पीठे तटे भीमरत्नं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकारु दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला। मरण सांगा स्वामी कवणिया गुणे, संसारी मरणे उरले नाही। आनंद घन सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या नियमाने चालणारी ही सृष्टी। या सृष्टीतील एक जीव, एक व्यक्तिमत्व, एक माता तत्व, कैलासवाशी गंगा भागीरथी विठाबाई सोमा मिस्कर या आजी 60 वर्षांचे आयुष्य घेऊन इहलोकात जन्माला आल्या। इहलोकाचे आयुष्य त्यांनी उपभोगले आणि 1 वर्षांपूर्वी इहलोकाचा त्यांनी निरोप घेतला। त्याच निरोपाला आपण देवआज्ञा म्हणतो। ही देवआज्ञा आजींना 1 वर्षांपूर्वी झालेली आहे। त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे।
श्री सोमा मावंजी मिस्कर पती, श्री दीपक सोमा मिस्कर मुलगा, श्री अशोक सोमा मिस्कर मुलगा, श्री सुनीता सोमनाथ जालगुंडे मुलगी, श्री लता साहेबराव भडकर मुलगी, असा हा समस्त मिस्कर परिवार आहे. आणि या परिवाराला सोडून या आजी आपल्यातून निघून गेलेल्या आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्यांचा उद्धार होण्यासाठी या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा म्हणजेच ज्ञानदानाचा कार्यक्रम, अन्नदानाचा कार्यक्रमही आयोजित केलेला आहे. दक्षिणादान आहे ना, भरपूर आहे. असा या ठिकाणी त्या वर्षश्राद्ध विधीनिमित्ताने दान विधीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा, या कीर्तनरूपी सेवेला सत्संगत करणारे गायनाचार्य सुरेश महाराज, हरिभक्तपरायण सुरेश महाराज, गणेश महाराज, हरिभक्तपरायण गणेश महाराज, अशोक महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण अशोक महाराज, सुभाष महाराज, हरिभक्तपरायण सुभाष महाराज, अशोक नाना, ज्ञानेश्वर माऊली, सगळेच देव आलेले दिसतात. सुंदर गायन करतात, अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य ललित महाराज, हरिभक्तपरायण परिसराचं वैभव, ललित महाराज परिसराचं वैभव, परिसरातलेच आहे, छान मृदुंग वाजवतात. मला वाटतं अगोदर कुठेतरी भेट झालेली, गावातच ना, इथेच, ध्यानात राहत नाही माझ्या वयामानानुसार. सुंदर मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेला आहे, नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन हातही फार गोड आहे. त्याचप्रमाणे आमचे पेटी मास्तर महाराज, याच गावचे बाळू महाराज, त्याचप्रमाणे आमचे शूटिंगवाले दादा ऋषिकेश दादा, त्याचप्रमाणे आमच्या सोबत आलेले आमचे बागल काका, दिशा चॅनल, आस्था चॅनल या TV वरती काम करतात. त्याचप्रमाणे त्यांचा YouTube चॅनलही आहे. कोणता? भक्ती, त्या मानानुसार ध्यानात राहत नाही ना, भक्तिधारा चॅनल आहे, तेही या ठिकाणी आलेले आहे, त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. तारकेश्वर साऊंड सिस्टीम सुंदर सिस्टीम आहे. माझा आवाज जरा बसलेला आहे, खोकला येतो. मी सांगितलं, मी ठरवलं होतं की रूप पाहता सुद्धा आज गायकच म्हणतील, परंतु साऊंड सिस्टीम छान आहे, त्यामुळं सुंदर सिस्टीम आहे. मला वाटतं साऊंड सिस्टीम साठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. त्याचप्रमाणे आज कीर्तनासाठी उपस्थित, मालेगावहून खास कीर्तन ऐकण्यासाठी आलेले हरिभक्तपरायण गणेश महाराज सणवणे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण रितेश महाराज पवार, तेही आज या ठिकाणी आलेले आहे. त्याचप्रमाणे जमलेले सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, ग्रामस्थ मंडळी, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे, इतर संतांना देव गुरु केल्याच्या नंतर भेटला. इतर संतांना देव गुरु केल्याच्या नंतर भेटला, पण नामदेव महाराजांना देव गुरु करण्याच्या अगोदर भेटला. नवे नवे नामदेव महाराजांना देवानेच गुरु करण्याचा सल्ला दिला. असे अधिकाराचे असणारे हे नामदेव महाराज, त्यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा प्रसंगाला अनुसरून असणारा अभंग आहे. विठ्ठला या अभंगातून नामदेव महाराज आपल्या श्रीगुरूंना प्रश्न विचारतात. माणसाने प्रश्न कोणाला विचारावे हे कळालं पाहिजे. काही काहींना तर काहीच कळत नाही, अजिबातच अक्कल नसती. एक पठ्या विटीनं दगड फोडीत होता. वीट भिंत बांधायची, वीट घेतली, विटून लागला दगड फोडायला. आता विटीनं कुठं दगड फुटत असतो का? दुसरं एकानं पाहिलं, काय रे
दगड फोडितो. अरे गाडवा, इटीने कुठे दगड फुटत असतो बाई? डोकं वापर, डोकं. मग त्याने ती वीट फेकून दिली, डोकं वापरलं. त्याने डोक्यानेच दगड फोडायला सुरुवात केली. त्याचा परिणाम झाला उलटा. तो दगड फुटण्याऐवजी याचं डोकंच फुटलं. गेला दवाखान्यात. डॉक्टरांनी विचारलं, काय रे, डोकं कसं काय फुटलं? मग याने सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणाले, अरे मूर्खा, बावळाटा, बिनाकलीच्या कांद्या, अरे कधी कधी डोक्याचाही वापर करावा. तो म्हणाला, हो डॉक्टर साहेब, डोक्याचा वापर केला म्हणून तर डोकं फुटलं. आता आयुष्यात डोक्याचा वापर करणार नाही. बघा हा डोकेबाज. विठाला विठाला. अशांना काय कळणार आहे बरं? प्रश्न कोणाला विचारावे हे कळालं पाहिजे. प्रश्न श्री गुरूंना विचारा, सद्गुरूंना विचारा, कारण गुरु हे पूर्ण ज्ञानी असतात. याच नियमाला अनुसरून नामदेव महाराजांनी आपल्या श्री गुरूंना प्रश्न विचारले. गुरुदेव, मरण म्हणजे काय? या संसारात सर्व मेलेलेच आहे, मरण शिल्लकच नाही. मग मरण म्हणजे तरी काय? मरण एक माया आहे, तर ती कोणत्या कारणाने येते? गुरुदेव, या मरणावरती उपाय काय? प्रामुख्याने नामदेव महाराज 4 प्रश्न विचारतात. किती प्रश्न विचारतात? मोठ्याने बोलत जा सर्वांनी, मला ऐकायला थोडंसं कमी आहे. किती प्रश्न विचारतात? पुरुष मंडळ किती प्रश्न विचारतात? सर्वांनी सांगा मोठ्याने, किती प्रश्न विचारतात? 4. बचत गट किती प्रश्न विचारतात? तुमचं काय मौन असतं का काय? किती प्रश्न विचारतात? मोठ्याने बोला सर्वजणी, किती प्रश्न विचारतात? 4. कोणते कोणते? लक्ष देऊन ऐका. मरण म्हणजे काय? मरण कोणत्या कारणाने येते? मरण कोणाला आहे? आणि मरणावरती उपाय काय? किती प्रश्न झाले? 4. किती झाले? कोणते कोणते? आली का आता पंचायत? पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहू. मरण म्हणजे काय? याचे उत्तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला श्रीमद भगवत गीतेतून सांगतात. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय व्याय जीर्णानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्राचा स्वीकार करतो, यालाच म्हणतात मरण. हीच व्याख्या आमचे माऊली ज्ञानोबराय करतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून देतो, नवीन वस्त्राचा स्वीकार करतो, त्याचप्रमाणे माणसाचा आत्मा जुने शरीर टाकून देतो आणि नवीन शरीराचा स्वीकार करतो, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? जन्माला आल्यापासून जेवढे काही नाते संबंध जोडलेले आहे, त्या सर्व नाते संबंधांचा एका क्षणात त्याग, यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय?
जी घटना घडल्याच्या नंतर एकही नाते संबंध टिकून राहत नाही त्या घटनेलाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? माणसाच्या जीवनात असलेले सर्व विचार, सर्व व्याधी, सर्व रोग, सर्व टेन्शन एका क्षणात नष्ट होणे यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? जन्माला आल्यापासून जेवढी काही धन संपत्ती कमवलेली आहे ती सर्व धन संपत्ती, गाडी बंगला, सर्व काही इथेच इहलोकात सोडून परलोकामध्ये निघून जाणे यालाच म्हणतात मरण. मरण म्हणजे काय? या देहरूपी पिंजऱ्यातून आत्मारूपी पक्षी उडून जाणे यालाच म्हणतात मरण. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 जिंदगी उसकी अमानत है, सभी को एक ना एक दिन मौत का कर्जा चुकाना है। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, या देहरूपी पिंजऱ्यातून आत्मारूपी पक्षी उडून जाणे म्हणजेच मरण। आणि हेच मरण स्वर्गवासी गंगा भागीरथी विठाबाई सोमा मिस्कर यांना 1 वर्षांपूर्वी आलेली आहे। त्यांच्या वर्षश्राद्ध विधीनिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। आपण अगोदर 4 प्रश्न पाहिले होते। किती प्रश्न पाहिले होते? सर्वांनी मोठ्याने बोलत जा। किती प्रश्न पाहिले होते? 4। कोणते कोणते?
एवढंच कशाला विचारता म्हणा. मरण म्हणजे काय, मरण कोणत्या कारणाने येते, मरण कोणाला आहे आणि मरणावरती उपाय काय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं, मरण म्हणजे काय. आता आपला दुसरा प्रश्न, मरण कोणत्या कारणाने येते. आणि हाच प्रश्न नामदेव महाराजांनी आपल्या श्री गुरूंना विचारला. गुरुदेव, मरण कोणत्या कारणाने येते ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि हेच नामदेव महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. मरण सांग स्वामी कवानी आगोने, मरण सांग स्वामी कवानी आगोने, मरण सांग काय घेता. उतारणी उतारणी उतारणी. मरण सांगा स्वामी कवणी या गुणे, संसारी मरणे उरले नाही. गुरुदेव, मरण कोणत्या कारणाने येते ते तुम्ही आम्हाला सांगा. मरणाचे पहिले कारण आहे आयुष्य संपणे. मरणाचे दुसरे कारण आहे शरीरामध्ये रोगांचे भांडार वाढणे. मरणाचे तिसरे कारण आहे व्यसन. मरणाचे चौथे कारण आहे अपघात. मरणाचे पाचवे कारण आहे आत्मघात. आणि मरणाचे सहावे कारण आहे नैसर्गिक आपत्ती. अशा 6 कारणांनी माणसाला मरण येते. ही कारण